मॅडम, आता मी शेवटचा प्रश्न घेतो. आता या सगळ्या मुलाखत आपण घेतली आहे, तुम्ही बरेच अनुभव मला यातनं सांगितले. तुम्ही आता या आजच्या आपल्या होणाऱ्या नवरात्र नवदुर्गेच्या या मुलाखतीमधनं विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना, एकूणच समाजातील घटकांना आपले विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी नेमका काय संदेश द्या? सर, सर्वात पहिले मी पालकांना संदेश देऊ इच्छिते की आज काय झालं आहे की आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना द्यावं. या गोष्टीसाठी पालक नाही ते करत आहेत, पण ते करणं चुकीचं आहे. याच्यामुळे काय होते, मुलांना जाणीव नाही राहत आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केले, कारण त्यांना ते सगळं मिळतंय. जोपर्यंत त्यांना त्याची किंमत कळत नाही तोपर्यंत ते म्हणून. आणि आज एकदम ग्रामीण भागात बघा, रोज 5 ते 10 रुपये दिल्याशिवाय पालक मुलांना शाळेत पाठवत नाही. हे एकदम चुकीचं आहे सर. याच्यामुळे काय होतंय, ते आहारही त्यांचा चुकीचा जातो आहे, त्यांचं आरोग्यही बिघडतं आहे आणि पैशाचे लाड नको असं वाटतं मला पालकांनी. त्यापेक्षा त्यांनी वह्या पुस्तकं नसतात सर मुलांकडे, वही नसते, पेन नसतो, मात्र 5-10 रुपये असतात. मग पालकांना ग्रामीण भागातलं सांगते मी तुम्हाला, तुम्ही जरी सांगितलं समाजातील प्रत्येक घटकातील, पण मी ग्रामीण भागाशीच निगडीत प्रश्न तुम्हाला सांगते आणि त्याच पालकांना संदेश द्यावा वाटतो मला की हे लाड नकोय पोरांचे. आणि जे शाळेमध्ये होतंय ना तेवढी गोष्ट फक्त रोज पालकांनी एवढंच विचारावं, तुझ्या सरांनी, तुझ्या मॅडमने काय शिकवलं, एवढंच विचारावं. आणि 8 ते 10 दिवसाला, 15 दिवसाला एकदा येऊन शिक्षकांना विचारावं की काय शिकवलं. आमचे मुलं तर काहीच सांगत नाही हे. आणि त्याच्याशिवाय तो विद्यार्थी जागरूक राहणार नाही आणि शिक्षकही नाही. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांसाठी संदेश असेल तर जो स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवेल तो यशस्वी होईल. माझा मुलगा यशस्वी झालाय म्हणून नाही सांगत सर, पण मोबाईल त्यांनी 2 वर्ष वापरलाच नाही. आणि दुसरी गोष्ट की मला शाळेतल्या लोकांनी म्हटलं की मुलाचं 12वीचं वर्ष आहे मॅडम, तुम्ही आता मुलाकडेच लक्ष दिलं पाहिजे इथल्या मुलांपेक्षा. पण माझा विश्वास होता की मी जेव्हा ह्या गरिबाच्या मुलांकडे लक्ष देईल तेव्हा तो वरचा आहे, तो त्याची काळजी घेईल. आणि म्हणून आपण मुलांनी पण आपण आपलं काम